नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर केलेल्या उपोषणानंतर राज्य सरकारने त्यांची जी मागणी होती महत्वाची की हैदराबाद गॅझेटर लागू करण्याचा महत्वाचा जी-आर जो आहे राज्य सरकारच्या वतीने काढण्यात आला. एकीकडे मराठा आंदोलकांनी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला, परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ओबीसी संघटनांनी ओबीसी कार्यकर्त्यांनी या जी-आरचा निषेध केला. त्याच अनुषंगाने राज्यभरामध्ये ओबीसी कार्यकर्त्यांकडून ओबीसी संघटनांकडून निषेध व्यक्त केला जातोय. काल जर पाहिलं तर लातूर मधील एका ओबीसी आंदोलकांना थेटपणे आत्महत्या केल्याचा प्रकार पाहायला मिळाला. ह्या आंदोलनकर्त्यांची माजी मंत्री धनंजय मुंडे असतील, त्याचबरोबर मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्याचं पाहायला मिळालं. आणि त्याच अनुषंगानं आमचा आजचा लाईव्हचा विषय आहे मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा लढा कधी थांबणार. हा लढा नेमका वाद कधी थांबणार, आरक्षणाचा वाद जो आहे तो नेमका कधी थांबणार. आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे. संकेत, बघतोय की मराठा आरक्षणाचा जो वाद होता, अर्थात हैदराबाद गॅझेटर लागू करण्याचा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आणि त्यानंतर कुठेतरी राज्यभरामधला ओबीसी समाज, ओबीसी संघटना सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. याच विरोधात कुठेतरी आज या जी-आरच्या विरोधात काल जर पाहिलं तर ओबीसी आंदोलकांना थेटपणे आत्महत्या केल्याचा प्रकार घडलेला आहे. मंत्री धनंजय मुंडे असतील, माजी मंत्री धनंजय मुंडे असतील किंवा आताचे मंत्री छगन भुजबळ यांनी आंदोलनकर्त्याच्या कुटुंबियांची भेट घेतलेली. अगदी निश्चित राजरत्न. मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन केलं. आंदोलनानंतर मनोज जरांगे पाटलांच्या प्रमुख मागण्या जवळपास हैदराबाद गॅजेटसह आणखीनही जवळपास 5 मागण्या ज्या आहेत त्या राज्य सरकारकडनं मान्य करण्यात आल्या. मनोज जरांगे पाटलांचं उपोषण आंदोलन जे आहे ते 5 दिवसानंतर क्षमलं देखील. मात्र सरकारनं मराठा आरक्षणाच्या संदर्भात हैदराबाद गॅजेटियर लागू करण्यासंदर्भातला जो निर्णय घेतला, त्या निर्णयान्वये नंतर ओबीसी समाज कुठेतरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. आणि काल खर तर ओबीसी आरक्षण धोक्यात येते की काय असं समजून रेणापूर तालुक्यातल्या, लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यातल्या वागदरी गाव जे आहे त्या वागदरी गावातून भरत कराड नावाच्या एका ओबीसी तरुणाने जी आहे ती आत्महत्या केली. त्याने त्याचं जीवन संपवलं. छगन भुजबळ यांनी फेसबुक पोस्ट देखील त्या संदर्भात केली होती, संवेदना व्यक्त करणारी. त्यानंतर आज स्वतः छगन भुजबळ आणि माजी मंत्री धनंजय मुंडे हे त्या ठिकाणी गेले. त्यांनी कुटुंबियांची भेट घेतली आणि भरत कराड यांनी जे बलिदान दिलंय ते आम्ही व्यर्थ होऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया जी आहे ती छगन भुजबळ यांनी दिल्याचं पाहायला मिळालं. अगदी या अगोदर सुद्धा मराठा आरक्षणासाठी अनेक तरुणांनी आत्महत्या केल्याचं आपण अनेकदा पाहिलं. ते कव्हरेज देखील त्या घटनेचं आपण केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं राजरत्न. आता खर तर पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आरक्षणावरून मराठा विरुद्ध ओबीसी हे जे काही चित्र आहे यावरून हे वाद होणं हे निश्चितच भूषणावं नाही. त्यामुळं दोन्हीकडच्या नेत्यांनी, दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांनी, दोन्ही समाजांनी आपापसामधली जी काही दुरी निर्माण झाली आहे काही भागांमध्ये, सगळीकडे नाही, काही ठिकाणी जी काही ती दरी निर्माण झाली आहे ती आपापसामध्ये मिटवली तर निश्चितपणे हे वाद जे आहेत ते क्षमू शकतात राजरत्न. संकेत, एका बाजूला जर पाहिलं तर आता ओबीसी संघटना ज्या आहेत किंवा ओबीसी कार्यकर्त्यांकडून बेसिकली विरोध केला जातोय ते म्हणजे हैदराबाद गॅझेटर लागू करण्याचा एक जी-आर जो राज्य सरकारच्या वतीने काढण्यात आलेला आहे त्याला विरोध केला जातोय. त्या जी-आरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये कुणबी नोंदी दिल्या जातील असं ओबीसी कार्यकर्त्यांच्याकडून हे सांगितलं जात आहे. ओबीसी आरक्षणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घुसखोरी होईल अशी ते मागणी करतात. आणि त्याचबरोबर आज छगन भुजबळ यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला होता तो म्हणजे महत्वाचा की ते म्हणतायत की ईडब्ल्यूएस आरक्षण मराठा समाजासाठी आहे. त्याचबरोबर आता जर पाहिलं तर एससीबीसी आरक्षण मराठा समाजासाठी मिळते. आणि त्याचबरोबर आता या जी-आर मुळे उरला सुरला जो मराठा समाज आहे तो ओबीसी प्रवर्गामध्ये येतोय आणि त्यामुळे कुठे ते ओबीसी आरक्षण धोक्यात येते असं म्हणतात. अगदी निश्चित राजरत्न. म्हणजे ओबीसी आरक्षणाच्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात ज्यावेळी राज्य सरकारकडनं हैदराबाद गॅजेटियरचा जी-आर काढण्यात आला त्यावेळी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिलेली प्रतिक्रिया, त्यांची तू मुलाखत ज्यावेळी टॉप न्यूजला केली होतीस त्यावेळी, टॉप न्यूज मराठीसाठी केली होतीस, त्याच्यामध्ये लक्ष्मण हाकेंनी मांडलेली भूमिका सुद्धा राजरत्न हीच होती की हैदराबाद गॅजेटियरचा जर जी-आर लागू झाला तर आमचं ओबीसीचं आरक्षण संपल्यातच जमा आहे असा दावा थेट लक्ष्मण हाके यांनी केला होता. आणि त्याच्या अगदी दुसऱ्या दिवशी ओबीसी नेते लक्ष्मण हाके, ओबीसी नेते मंगेश ससाने, ओबीसी नेत्या सपना माळी शिवरकर पुण्यामध्ये समता भूमीमध्ये उपोषण करताना, आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळाले होते. तिकडे नागपूरमध्ये बबनराव तायवाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय ओबीसी महासंघ जो आहे त्यांच्याकडनं साखळी उपोषण जे आहे
ते सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. मुळातच राजरत्न सरकार म्हणून आता सरकारनं ही गॅरंटी दिली पाहिजे, की जरी हैदराबाद गॅझेटियर लागू झाला, तरी त्यामुळे कुठला ओबीसी आरक्षणाला धक्का जो आहे तो लागणार नाही. काल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं, ओबीसी उपसमितीच्या बैठकीमध्ये सुद्धा ज्या पद्धतीने सांगितलं गेलं, की चुकीच्या पद्धतीने कुठलेही कुणबी दाखले जे आहेत ते दिले जाणार नाहीत आणि अ, ज्यांना प्राप्त झालेले दाखले आहेत, जे निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीनं संशोधनाअंती त्यांच्या अभ्यासाअंती जे काही सिलेक्ट केलेली नावं आहेत किंवा ज्यांना दाखले मिळालेले आहेत त्यांनाच तो मराठा कुणबीचा जो लाभ आहे तो होईल. मात्र हे करत असताना सरकार पातळीवर सरकारनं राजरत्न ही गॅरंटी दोन्ही समाजाला दिली पाहिजे, दोन्हीकडच्या नेत्यांना स्पेसिफिकली दिली पाहिजे. काल मनोज जरांगे पाटलांनी जालन्यामध्ये ज्यावेळी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी मांडलेला मुद्दा एक महत्वाचा होता, की ओबीसी उपसमितीमध्ये एकही मराठा मंत्री नाही आणि मराठा उपसमितीमध्ये एकही ओबीसी मंत्री नाही. ही निश्चितपणे कुठेतरी याच्यावर विचार करण्याची गोष्ट आहे. दोन्हीकडे सरकार पातळीवर ज्यावेळी पद आणि गोपनीयतेची शपथ घेत असताना कोणाच्याही विषयी ममत्वभाव आणि आकस आम्ही बाळगणार नाही असं ज्यावेळी संबंधित मंत्री शपथ घेत असतात त्यावेळी खरं तर ह्या सगळ्यावर सरकार पातळीवर कुठेतरी सामाजिक सलोखा कसा राहील यासाठी ही प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी मांडलेला हा मुद्दा निश्चितपणे व्हॅलिड आहे. याबाबतही सरकार पातळीवर प्रयत्न जर झाले तर कुठेतरी मराठा मंत्री आणि ओबीसी मंत्र्यांनी एक दिलाने तिथं काम केलं. ओबीसी उपसमिती असेल, मराठा उपसमिती असेल, या समिती ठिकाणी जर व्यवस्थित काम केलं तर निश्चितपणे वन स्टेप डाऊन जे आपण म्हणतो, एक एक पायरी खाली येत निश्चितपणे गावगाड्यावर सुद्धा सौहार्दपूर्ण वातावरण जे आहे ते निर्माण होऊ शकतं आणि असे कुठलेच वाद जे आहेत ते देखील उफाळणार नाहीत किंवा ते उफाळण्याची कुठलीही शक्यताही दिसणार नाही. राजा संकेत, छगन भुजबळ हे सरकारमध्ये मंत्री आहेत तरी सुद्धा ते पाहिलं तर मराठा आरक्षणाला जे आहे विरोध करताना पाहायला मिळत आहेत. त्यांनी थेटपणे त्यांच्याच मंत्रिमंडळामधल्या सहकाऱ्यांवरती सुद्धा म्हणजे अप्रत्यक्षपणे टीका केल्याचं पाहायला मिळालं. राजारत्न छगन भुजबळांच्या बाबतीमध्ये जर आपण बोललो तर छगन भुजबळ हे निश्चितपणे मंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री अशा अनेक पोझिशनवर छगनराव भुजबळांनी अनेक वर्ष काम केले. एक सिनियर लीडर म्हणून छगन भुजबळ यांच्याकडे पाहिलं जातं. मात्र छगन भुजबळांचं संपूर्ण राजकारण हे ओबीसी केंद्रित राहिल्याचं पाहायला मिळतं. जिथं जिथं ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न येतो किंवा काही ओबीसींचे प्रश्न येतात त्यावेळी छगनराव भुजबळांमधला कार्यकर्ता कुठेतरी जागा होताना आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी थेट शिवसेनेचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश करणं असेल, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत, त्यानंतर अखिल भारतीय समता परिषदेची स्थापना, या सगळ्यानंतर कुठेतरी ते ओबीसी कार्यकर्ते म्हणूनच समोर येताना आपल्याला म्हणजे मंत्री राजकारणी निश्चितपणे होते. राज्याचे गृहमंत्री किंवा उपमुख्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे. मात्र ओबीसी केंद्रित अनेकदा त्यांचं राजकारण झाल्याचं पाहायला मिळतं आणि छगन भुजबळांची भूमिका ही आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावं त्याविषयी कोणतंही दुमत नाही. मात्र ते ओबीसीमधून देता कामा नये. तुम्ही तुमचं आरक्षण घ्या, तुमचं ताट वेगळं ठेवा, आमच्या ताटामध्ये घुसू नका, अशी त्यांची कुठेतरी भूमिका असल्याचं पाहायला मिळतं. म्हणजे मागच्या वेळेस सुद्धा आपण पाहिलं छगन भुजबळ मंत्री होते तरी देखील जालना जिल्ह्यातल्या अंबडमधून छगन भुजबळांनी ओबीसी एल्गार सभा जी आहे ती सुरू केली होती. मग जालना, त्यानंतर परभणी असेल, बारामती असेल, या ठिकाणी त्यांच्या एल्गार सभा ज्या आहेत त्या गाजल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर छगन भुजबळांनी थेट सांगून टाकलं की मी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे, मग मी हे सगळं काम जे आहे ते करताना पाहायला मिळतोय. 20 फेब्रुवारी 2024 ज्यावेळी राज्य सरकारनं मराठा आरक्षण प्रश्नी विशेष अधिवेशन बोलवलं होतं त्यावेळी सुद्धा छगन भुजबळांनी अगदी त्यावेळी तुला आठवत असेल राजरत्न की प्रकाश सोळंकेंचं घर त्यावेळी त्या आंदोलनाच्या दरम्यान जाळण्यात आलं होतं. तर त्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी निश्चितपणे मराठा समाजाला आरक्षण द्यावं, मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे, मात्र ते ओबीसीमधून देता कामा नाहीये अशीच ते ठामपणे भूमिका जी आहे ती मांडलेली होती. त्यावरून मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामधलं वाकयुद्ध, शीतयुद्ध, शाब्दिक युद्ध आपण पाहिलं, आता देखील ते कुठेतरी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. या सगळ्यावर कुठेतरी छगन भुजबळांची अशी एकंदरीत भूमिका असल्याचं पाहायला मिळतंय. आज सुद्धा ते ज्यावेळी रेणापूरमध्ये बोलत होते आणि धनंजय मुंडे त्या ठिकाणी होते. धनंजय मुंडेंनी तर बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गामध्ये
आरक्षणासाठी समावेश करा अशी मागणी करत असताना पुन्हा एकदा छगन भुजबळांनी हीच मागणी केल्याचं पाहायला मिळालं की आमच्यामध्ये जवळपास 350हून अधिक आमच्यामध्ये अर्थात ओबीसीमध्ये 350हून जाती. अधिक पोट जाती आहेत. त्यामुळं प्रत्येकाला जर न्याय द्यायचा असेल तर हे ओबीसी आरक्षण जे आहे ते टिकलं पाहिजे. ओबीसी आरक्षणाच्या माध्यमातून कुठेतरी ओबीसी समाज जो आहे तो पुढे येताना पाहायला मिळतो. छगन भुजबळ एक वाक्य सातत्याने मांडताना पाहायला मिळतात की आरक्षण हा काही गरिबी हटावचा प्रोग्राम नाही. त्यामुळं त्या दृष्टिकोनातून सुद्धा छगन भुजबळ हे आक्रमकपणे बाजू मांडताना भूमिका मांडताना पाहायला मिळतात. संकेत, आपण बघतोय की काल ज्यावेळेस ओबीसी उपसमितीची बैठक झाली 2 दिवसांपूर्वी, त्यावेळेस ज्या मंत्री पंकजा मुंडे यांनी सुद्धा काही प्रश्न उपस्थित केलेले होते. मुख्यमंत्री जागृतपणे हे प्रश्न सोडवतील आणि त्याचबरोबर ओबीसींच्या कोणत्याही योजनांसाठी सकारात्मक पद्धतीने जी आहे पावलं उचलल्या जातील. आणि परंतु त्याचबरोबर जर पाहिलं तर त्यांनी दुसरं एक महत्वाचं वाक्य उच्चारलं आणि ते म्हणजे जे कुणबी दाखले दिल्या जात आहेत त्याची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी पंकजा मुंडेंनी केली होती. निश्चित राजरत्न. काल परवा पंकजा मुंडेंनी मागणी केल्यानंतर आज मराठा आंदोलक ऍडव्होकेट योगेश केदार यांनी मागणी केली. 1994 ला जो जी आर काढण्यात आला होता त्याची पण श्वेतपत्रिका काढा. अर्थात हे सगळे कुठेतरी वाद आणि प्रतिवाद याचेच सगळे मुद्दे असल्याचं पाहायला मिळतं. खर तर अशी वक्तव्य काल प्रवीण गायकवाडांनी सुद्धा सांगितलं, जे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांनी, की कुठेतरी मराठा आणि ओबीसी नेत्यांनी केलेल्या काही विधानांमुळे, काही गोष्टींमुळे, काही वक्तव्यांमुळे अशा प्रकारची तेढ जी आहे ती निर्माण होते. ही तेढ निर्माण होऊ नये म्हणून राजरत्न मी जसं म्हटलं तसं या सगळ्या नेत्यांनी, मंत्र्यांनी, आमदारांनी आपल्याकडून कुठलं तरी विधान जाईल आणि त्यावरून सामाजिक तेढ कुठली तरी निर्माण होईल अशी वक्तव्यच मुळामध्ये टाळली पाहिजेत. कारण आणि मंत्र्यांनी तर स्पेसिफिकली टाळलीच पाहिजेत. कारण तुम्ही संविधानाची शपथ घेतली, तुम्ही त्या ठिकाणी म्हटलंय कोणाच्याही विषयी ममत्वभाव आणि आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईल. असं ज्यावेळी तुम्ही शपथ घेताना म्हणत असता, संविधान साक्ष शपथ घेताना म्हणत असता, त्यावेळी खरं तर कुठल्या तरी समाजाविषयी कुठली तरी तेढपूर्ण वक्तव्य करून ज्यामुळं सामाजिक तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य निश्चितपणे टाळली पाहिजेत. अर्थात ही खबरदारी मंत्र्यांबरोबर सर्वांनीच घेतली पाहिजे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा पोस्ट करताना निश्चितपणे काही खबरदारी जी आहे ती घेतली पाहिजे. संकेत, एक दुसरी एक महत्वाची गोष्ट जर पाहिलं तर मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष खूप तीव्र झाल्याचं पाहायला मिळतंय. यावरती हा जो वाद सध्या राज्यामध्ये सुरू आहे, गावगाड्यावरती सुरू आहे, तो वाद नेमका कसा थांबणार आहे, यामध्ये पुढाकार कोण घेईल, सरकारनं काय पावलं उचलावी असं वाटतं? निश्चित राजरत्न, सरकारचीच यामध्ये महत्वाची भूमिका असणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी ही गोष्ट पहिल्यांदा दोन्ही नेत्यांना, मराठा नेत्यांना सुद्धा आणि ओबीसी नेत्यांना सुद्धा, मंत्र्यांना, आमदारांना सुद्धा आणि दोन्हीकडच्या म्हणजे मराठा आंदोलकांपैकी प्रमुख काही नेत्यांना बोलवून, ओबीसी आंदोलकांमधल्या काही प्रमुख नेत्यांना बोलवून हैदराबाद गॅजेटियर जर लागू झाला तर कसा ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हे पटवून दिलं पाहिजे. आणि दोन्हीकडच्या नेत्यांना मुख्यमंत्री म्हणून, राज्याचे गृहमंत्री म्हणून, विधी व न्याय खात्याचे मंत्री म्हणून, कारण ही तिन्ही कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधित खाती आहेत. एकतर तुम्ही राज्याचे प्रमुख आहात, तुम्ही गृहमंत्री आहात, गृहमंत्री म्हणून कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तुमच्यावर येते. विधी व न्याय खात्याचे मंत्री म्हणून राज्यामध्ये लॉ अँड ज्युडिशरी कशी निर्माण होणार नाही, कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कसा निर्माण होणार नाही, उद्भवणार नाही, त्यासाठी सुद्धा प्रयत्न करण्याची जबाबदारी ही गृहमंत्री, विधी न्याय खात्याचे मंत्री म्हणून देखील देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. काही वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना राज्यातनं सह्याद्री अतिथीगृहावर एक सर्वपक्षीय बैठक मराठा आरक्षण प्रश्नी झाली होती. तशी सर्वपक्षीय बैठक घेऊन किंवा त्या अनुषंगाने सर्वपक्षीय नेत्यांना त्या ठिकाणी बोलवून किंवा दोन्हीकडच्या नेत्यांना बोलवून यावर जर तोडगा काढण्यात आला तर निश्चितपणे हे वाद जे आहेत ते गावगाड्यावर थांबताना आपल्याला पाहायला मिळतील. कारण राज्यरत्न, एखादा निर्णय वरती एसीत बसून होतो, त्याची झळ गावच्या चुलीपर्यंत लागते. त्यामुळं सरकारने निर्णय घेताना काही विचारपूर्वक निर्णय जे आहेत ते घेतले पाहिजेत. अनेक गावं अशी आहेत, महाराष्ट्रामधल्या सुद्धा ग्रामीण भागातली अनेक गावं अशी आहेत जिथं वर्षानुवर्ष मराठा आणि ओबीसी समाज हा एक दिलानं राहतो. रोटीबेटीचे व्यवहार दोन्ही समाजांमध्ये अनेक गावांमध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे अशी अनेक उदाहरणं देखील देता येतील. मात्र आता कुठेतरी दोन्ही गावांमध्ये, दोन्ही समाजांमध्ये वितुष्ट जे निर्माण होतंय काही गावांमध्ये, तर त्याची दरी मिटवण्यासाठी निश्चितच शासन पातळीवर प्रयत्न करणं गरजेचं आहे. शासनाने जसं प्रयत्न करणं गरजेचं आहे तसं दोन्हीकडच्या प्रमुख आंदोलकांनी सुद्धा माझ्या वक्तव्यामुळं
माझ्या समाजातल्या भावना तर दुखावणार नाहीतच, मात्र मराठा समाजातील लोकांच्या भावनाही दुखावणार नाहीत किंवा ओबीसी समाजातल्या लोकांच्या भावनाही दुखावणार नाहीत, यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि सोशल मीडियावर प्रत्येक सामान्य व्यक्ती ज्यावेळी व्यक्त होत असतो, निश्चितपणे माझ्या जातीचा, माझ्या धर्माचा अभिमान असावा, मात्र तो चार भिंतीच्या आतमध्ये असावा. त्याचं जाहीर प्रकटन कुठेही केलं करता कामा नये. आणि त्याबाबतची कुठली म्हणजे दोन्हीकडे तेढ निर्माण होईल अशी विधानं जी आहेत ती देखील निश्चितपणे होऊ नयेत. असं जर झालं तर निश्चितपणे हे सगळे वाद जे आहेत ते शमू शकतात. निश्चितपणे संकेत, राज्यामध्ये जर पाहिलं तर ओबीसी विरुद्ध मराठा हा जो वाद, सरकारनं जो जी आर काढलेला आहे हैदराबाद गॅझेटर लागू करण्याचा, त्यानंतर जो वाद उफाळून आलेला आहे, तो वाद थांबवण्यासाठी कुठेतरी आता राज्य सरकारनं पुढाकार घेऊन यावरती एक उपाय काढणं फार गरजेचं झालेलं आहे. आणि त्याच अनुषंगानं या प्रत्येक घटनेचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.